एकादशीचं महात्म्य जर आपण पाहिलं तर एकादशीला भक्तीची जननी असं म्हटलं जातं. आपण म्हणतो ना, जेव्हा आपल्या जीवनामध्ये भक्ती येते ना, तेव्हा ज्ञान आणि वैराग्य आपल्याला प्राप्त होत असतं. भक्तीचं साधन सांगितलं गेलं नम्रता आणि विवेक. भक्तीची मुलं सांगितली ज्ञान आणि वैराग्य. परंतु खऱ्या अर्थाने या भक्तीची जननी जर कोणाला म्हटलं असेल ना, तर ती आजची तिथी आहे, एकादशी. हरिदास ठाकूर सुंदर वर्णन करतात, माधव तिथी भक्ती जनने जतने पालन करी. हरिदास ठाकूर म्हणतात की एकादशी म्हणजे ही माधव तिथी आहे. भगवान माधवांना अत्यंत प्रिय असणारी ही तिथी आहे. आणि तुम्ही काय केलं पाहिजे, प्रयत्नपूर्वक या एकादशी व्रताचं पालन केलं पाहिजे. आता एकादशी व्रताचं पालन करायचं म्हणजे काय, उपवास करायचा. परंतु खऱ्या अर्थाने उपवास कशाला म्हणावं, तर एकादश इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11 मन, अशी आपली जी एकादश इंद्रिय आहेत, या इंद्रियांचा निग्रह करणं. आणि उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं, म्हणजेच भगवंताच्या जवळ राहणं, याला खऱ्या अर्थानं एकादशी असं म्हटलं जातं.